आता मी तुझ्यासोबतीने या मालिकेच्या सेटवर आली आणि आपण बघतो की मल्हार आणि नुपूरचा लग्न सोहळा म्हणजे सगळे विधी पार पडत आहेत, सीमांत पूजन झालं, आज मेहंदी आहे. भाई पण लग्न कोणाचंही असो, नटणार आहे तायडी. म्हणजे मी इतकी वर्ष माधवीताईला बघते की नटायचं तर एकदम टिप टू टो नटायचं आहे ना, आणि खूप सुंदर दिसते. आज मेहंदी आउटफिट आहे, असं वाटतं तुझीच मेहंदी आहे. मी बघ प्रत्येक फंक्शन असं समजायचं आपलंच आहे, म्हणजे मग एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला तयार व्हायला. आणि तसंही मी तुला खरं सांगू का, कोणालाही आम्ही कलाकार आहोत म्हणून असं नाही, पण सगळ्याच मुलींना बायकांना तयार व्हायला छान दिसायला खूप आवडतं. फक्त आमचं असं आहे की आम्ही रोजच इतके छान तयार होत असतो, त्यामुळे असं होतं की आम्हाला ते एक सवयीचा भाग झाला आहे किंवा आमचं ते एक काम आहे की कॅमेरासमोर जायचं तर छान राहिलं पाहिजे. बट एनिवेज तू बघशील ना तर सगळे प्लॅन करतात लग्नात काय करायचं, मग ह्याच्यावरती ही ज्वेलरी, त्याच्यावरती ते सगळं प्लॅनिंग असतं. तसंच आमचं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे आणि माझा हा मेहंदीचा लुक आहे. तू प्लीज मला मनापासून सांग कशी दिसते. खरंच सांगते, म्हणजे मी एंटर केल्या असं म्हटलं की वाव. आणि मी कमेंट्स आता येता प्रोमो बघत आले की काय घडतंय बाबा, आपण प्रोमो बघूया, लेटेस्ट काय आलंय का. त्याच्यामध्ये तुझ्याच लुकला कमेंट आहे, तायडी खूप कमाल दिसते. भले ते नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे पण तुझं लुक लोकांना आवडतं. थँक्यू. म्हणजे प्रेक्षकांना खूप खूप आभार या गोष्टीसाठी. खूप प्रेम करतात मनापासून. मग ती खलनायिकेची भूमिका असली तरीसुद्धा मनापासून प्रेम करतात, काम बघतात. आणि ऑफकोर्स जर त्यांना माझा लुक बघायला आवडत असेल तर मला असं वाटतं की मी ते एफर्ट्स घेतले पाहिजेत. आणि त्यांना छान वाटतंय ना, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. त्यांना काम आवडतं आहे, त्यांना माझा प्रेझेन्स आवडतो आहे, तर ते मला असं वाटतं जपलं पाहिजे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की ते अगदीच ते निस्वार्थी असतात प्रेक्षक. ते छान वाटलं की ते छान बोलतातच, त्याच्यामागे त्यांचा काहीच स्वार्थ नसतो. त्यांना आवडतं. फॅन असणं म्हणजे मला असं वाटतं की फॅन्स आपल्या प्रत्येक लुकला कमेंट करतात किंवा आपलं कौतुक करतात, तर त्याच्यासाठी ऑलवेज मी थँकफुल असते की त्यांना काय गरज आहे. नंतर ते कमेंट नाही करणार खरं तर की हां ठीक आहे छान दिसते, बट ते कमेंटमध्ये त्यांचा वेळ काढून टाईप करून ते सांगतात. ते माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे, त्यांचं प्रेम प्रेशियस आहे. सो थँक्यू सो मच ऑल. आणि हा लुक तर आम्हा सगळ्यांचा फार भन्नाट आहे, पण खूप छान काय काय घडणार आहे मालिकेमध्ये. सो आजच्या लुकबद्दल मला सांग. ताईचं हेअर सुरू आहे साईड बाय साईड. मी लाडकीच आहे म्हणजे निकिता, ती असतेच. म्हणजे तिला मी सांगते, आम्ही ठरवून लुक करतो. प्रत्येक कुठलाही इव्हेंट जरी असेल तरी काय कॉस्ट्यूम आहे त्याच्यावरती तिचं असतं, मॅम तुम्ही असं करा ना, मॅम तुम्ही तसं करा ना, मग मी येताना मी हे घेऊन येऊ, येताना मग मी ते घेऊन येऊ, असं ती स्वतः खूप एफर्ट्स टाकते आणि फारच काम छान करते ती. आणि मला असं वाटतं की माझ्या ज्या काही हेअरस्टाईल्स होतात ना छान छान, त्याचं सगळ्यात जास्त श्रेय तिलाच आहे. निकिता ना तुझं नाव? निकिता, आज काय हेअरस्टाईल केली आहे मला तू सांग. काय म्हणतात त्याला? पोनीटेल हेअरस्टाईल. आणि जसं पिंट्रेसवरती आम्ही चेक केलं की काय आहे काय नाही करायचं, मग त्यावरती मोती ॲड केले. असं छान छान. प्रवाह पुरस्कारला पण तू मोतीचं थीम काहीतरी केलं. आणि डायमंड असं लावलं होतं. ते आज शक्य नाही कारण की आमचं फार गरमीत शूट चालू आहे, त्याच्यामुळे ते सगळे पडतील. ती कंटिन्युटी मॅच करायला फार त्रास होईल म्हणून मी ते नाही केले. बट मला खूप बरं वाटतंय. मी बरेच वर्षांनी पहिल्यांदा अशा फंक्शनमध्ये अशा कॉस्ट्यूममध्ये शूट करते की जिथे फंक्शन आणि मी साडी नेसली नाही आहे. सो मला इतकं भारी वाटतं आहे. आणि हा ड्रेस स्वतःलाच फार आवडलेला आहे, स्कर्ट आणि हा टॉप जो काही आहे तो. सो मला ते फार शाईनवाला आहे, फार सुंदर आहे. आणि तुम्ही जो ड्रेस घालता तशा पद्धतीने तुमचा एक ॲटिट्यूड होतो छान, म्हणजे तशा पद्धतीने तुम्ही वावरता. सो मला म्हणून एक गोष्ट आहे की मला ऑलवेज छान कपडे, छान डेकटप तयार होणं. मग ती सिच्युएशन म्हणजे आपण म्हणतो ना, घरी तू सॅड फील करत असलीस तरीही तुला जर तुझा मूड फ्रेश करायचा असेल ना, तर तू छान तयार हो, मस्तपैकी फ्रेश हो, तयार हो. म्हणजे खूप अशा पद्धती आहेत की जेणेकरून मूड डायव्हर्ट करू शकतो. त्यातला आहे आपला लुक. की बाबा डाऊन फील होतं, मग डाऊन फील होतं तर तुम्ही स्वतःला असे तयार व्हा तुम्ही की ऑटोमॅटिकली तुम्हाला छान वाटायला लागतं. सो तशा समहाव वेगळ्या मतांची मी आहे आणि मी ते फॉलो करते खूप. मी अग्री करते, कारण का कुठे बाहेर जायचा प्लॅन बनला असेल तर आधी आपल्याला कंटाळतो की कशाला घराबाहेर पडायचं आहे. बट एकदा आपण रेडी व्हायला घेतलं की आपण त्या झोनमध्ये जातो प्रॉपर, है ना. बघ ना, नॉर्मली तू कॅज्युअल वेअरमध्ये असशील किंवा नॉर्मल कपड्यांमध्ये असशील आणि तू जर वावरत असशील तर ते वावरणं आणि डायरेक्ट तू साडी किंवा असं काहीतरी छान असे तयार केलं, तुझ्या ना चालण्यामध्येच ग्रेस येते, एक फरक पडतो. सो ह्या सगळ्या गोष्टींवर मी खूप बिलीव्ह करते आणि मला असं वाटतं की हे देवाने दिलेलं सौंदर्य वरदान आहे स्त्रियांसाठी.
सो आपल्याला आपण स्त्री आहोत हेच एक वरदान आहे. मला असं वाटतं स्त्रीचा जन्म घेतला आहे, त्यात आपल्याकडे खूप सारे शृंगार आहे आपल्याकडे. मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी टिकवाव्यात, त्याला थँकफुल म्हणून आपण स्वतः छान दिसत राहावं आणि रोज थँक्यू म्हणून आपण स्वतःला आय लव्ह यू म्हणत राहावं आणि आपण तयार व्हावं. आणि मला असं वाटतं की आम्ही तर ॲक्ट्रेस आहोत, त्याच्यामुळे आम्हाला रोज तयार होणं आमचं काम आहे. सो मी असा कधी विचार करत नाही मी खलनायिका आहे तर मग मला असं वाटतं की मी छान दिसू दे, खलनायिका जरी असले तरी मी ते सीनमध्ये माझा वाईटपणा जो काही आहे तो सगळा दाखवेन, पण बाकी लोकांना मी कॅमेरासमोर आवडले पाहिजे, स्क्रीन होल्ड झाली पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आम्ही सगळ्या ॲक्ट्रेसेस किंवा सगळ्या खलनायिकाचं हेच म्हणणं असणार आहे आणि आम्ही तो प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्यात मला सांग तुझा फेवरेट एलिमेंट काय आहे? कारण का ते मॅचिंग ज्वेलरी आपण आता कॉन्ट्रास्ट बोलतो, तर मग तुझा आज काय एलिमेंट आहे त्याच्यामध्ये? मी खरं सांगू का, मला हा पूर्ण लुकच खूप आवडला आहे मुळातच. कारण की हे जे वर्क केलं आहे ना, हे वर्क इतकं सुंदर आहे. बघ ना तू मला असं वाटतं की फुल जर ह्याच्यावरती वर्क असतं तर मी कुठेतरी ज्वेलरी थोडी माइल्ड केली असती, बट ते इतकं सगळं जुळून आलं आहे ना. आणि हा कलर, मेहंदी कलरच इतका सुंदर एलिगंट असतो कलर हा एक. त्याच्यामुळे हा घातल्यावरती किंवा ह्या कलरचा कुठलाही ड्रेस घातल्यानंतर एक वेगळी ग्रेस येते. आणि हे जे वर्क आहे ना, या वर्कमुळे एक वेगळाच लुक येतो, रिच लुक येतो आपण म्हणतो ना. सो तो मला फार आवडला आहे. आणि मुळातच हा जो नेकलेस आणि कानातल्यांचा सेट आहे, आणि मुळातच मला असं वाटतं की ज्या वेळेला एखाद्या रिच फॅमिलीमधलं स्त्री असेल, एखाद्या रिच फॅमिलीमधलं कॅरेक्टर असेल कुठलंही, तर तितकीच ती ज्वेलरी फार सटल आणि कमी असते. ती फार खूप ज्वेलरी ती दाखवण्याचा प्रयत्न करत नाही कुठलंच कॅरेक्टर, बिकॉज ती मुळातच जसं आपण म्हणतो जर मुळातच श्रीमंत असतं ते श्रीमंती कोणी दाखवायला जात नाही. सो अगदी तसंच श्रीमंत घरातल्या बायका तू कधीही बघशील तर अशा खूप नटलेल्या नसतात. अंबानीच घेऊया. हां, अंबानीच घेऊया. तिचा फक्त एक नेकलेस आणि कानातला असतो, पण तो नेकलेस आणि कानातलं बघशील तर संपला, हिशोबच संपला तिकडे सगळा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बस हो गया, आता काहीच वेगळं घालायची गरज नाही आहे. सो तसं काहीतरी असतं, ते माझ्या डोक्यामध्ये आहे की आमची फॅमिली रिच दाखवली आहे. सो मिनिमल ज्वेलरी बट ती ग्रेसफुल वाटली पाहिजे. सो डायमंडची ज्वेलरी मी प्रिफर केली घालण्यासाठी. सो हे सगळं असं छान जुळून आलेलं आहे. एक अशी गोष्ट नाही, मला सगळंच आवडलं आहे. मला वाटलं आज इथे नाग असेल मेहंदीच्या ती. रेस्ट आहे गं, जरा थोडा आराम करायला दिलाय त्याला बिचाऱ्याला. तो थकतो ग खूप माझ्यासोबत. 13 तास काम करायचं आहे. एका पॉईंटला तो विळखा सोडून देतो स्वतःचा आणि तो पडतो. सो त्याला म्हटलं नको, आता लग्न होईपर्यंत तू आराम कर. थँक्यू सो मच माधवीताई, खूप छान दिसतेस वन्स अगेन. आणि आता मस्त तडकते सीन करायला जायचं आहे, सो आपण तुला फ्री करतोय. सगळ्यांना त्रास द्यायला मी जाणारच आहे. पूर्ण तयार व्हायचं आणि तयार जे होत आहेत त्यांना जाऊन त्रास द्यायचा, हेच माझं काम आहे आणि ते मी खूप प्रामाणिकपणे करते. थँक्यू थँक्यू ताई. थँक्यू सो मच.